नानीज गोवन किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत। आज आपण बनवतोय अतिशय झटपट बनणारा संध्याकाळचा नाश्ता उपीट। त्यात आधी मी इथे घेतलाय 2 वाट्या रवा। हा छान मंद गॅसवर 3 मिनिटं आपल्याला भाजून घ्यायचा आहे। छान सुगंध यायला लागला की हा काढून घ्यायचा। रवा छान भाजून झालेला आहे, तुम्ही बघू शकता। छान फुललेला आहे आणि सुगंध पण छान सुटलेला आहे। आता हा रवा एका दुसऱ्या भांड्यात काढून घेते। तर त्याच कढईत घेते 2 मोठे चमचे तेल। तेल छान तापलं, याच्यात घालूया अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरं, 1 चमचा उडदाची डाळ, 3 हिरव्या मिरच्या, आलं, 1 छोटा तुकडा हिंग, कढीपत्त्याची पानं, पाव चमचा मेथीचे दाणे। हे सगळ्यात शेवटी घालायचे। तर याच्यातच घालूया थोडेसे मटर। हे मी फ्रोझन मटर घेतले, काजूचे तुकडे आणि थोडासा किसलेला गाजर। तर 1 मिनिट वाफ काढून घेऊया। आता याच्यात मी घालते 4 वाट्या पाणी। म्हणजे बरोबर 2 वाट्या आम्ही रवा घेतलेला, त्याच्या दुप्पट पाणी घालायचं आहे। इथे मी बरोबर 4 वाट्या उकळलेलं पाणी घातलेलं आहे। आता इथे आपण मीठ घालूया आणि थोडीशी चवीपुरती साखर। इथे तुम्ही थोडीशी चव घेऊन बघू शकता। मीठ किंवा साखर थोडीशी कमी वाटली तर इथेच ॲड करू शकता। आता गॅस एकदम बारीक ठेवायचा आणि आपण भाजून ठेवलेला रवा थोडा थोडा याच्यात ॲड करायचा। सगळा रवा एकदम मिक्स केला तर याच्या गुठळ्या तयार होतील, म्हणून थोडा थोडाच घेऊन मिक्स करायचा। आता ह्याच्यावर झाकण ठेवून आपण 2-3 मिनिटं वाफ काढून घेऊया। झाकण काढते। 2 चमचे साजूक तूप घालून आपण परत 1-2 मिनिटं वाफ काढून घेऊया। रवा छान फुललेला आहे, तरी पण आपण आणि 1 मिनिट हे झाकून ठेवूया। आपलं उपीट किंवा उपमा तयार आहे। त्याच्यावर छान ओली कोथिंबीर घालून सर्व करूया। तर असा हेल्दी, टेस्टी आणि इन्स्टंट असा आपला उपमा किंवा उपीट तयार आहे। कधी संध्याकाळी खायला काय करावं हे सुचत नसेल तर हा उपमा माझ्या मदतीला धावून येतो। अगदी पटकन तयार होतो। मुलांच्या टिफिनसाठी अगदी उत्तम पर्याय आहे। अशा सोप्या रेसिपीसाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन पण प्रेस करा। परत भेटू अशीच एक छानशी रेसिपी घेऊन। तोपर्यंत स्वस्थ रहा, मस्त रहा।